तुरीच्या डाळीचं साधं वरण किंवा फोडणीचं वरण आपण नेहमी खात असतो, पण आज आपण नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या चवीचं, वेगळ्या पद्धतीत तुरीच्या डाळीचं सार कसं बनवायचं ते बघणार आहोत. गरमागरम वरण ना नुसतंच भाताबरोबर, चपातीबरोबर चुरून खाण्यासाठीच नाही, तर नुसत्याच फुरक्या मारून प्यायला सुद्धा अगदी मस्त लागतं. कमी साहित्यात झटपट होणारा मस्त बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया. तर हे तुरीचं फोडणीचं सार बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण कुकर घेतला. म्हणजे डाळ न भिजवता अगदी पटकन तुम्हाला शिजून तयार मिळते. इथे आपण मेजरिंग कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 100 ग्राम प्रमाणात तुरीची डाळ घेतलेली आहे. ब्राह्मणी पद्धतीत तुरीचं सार बनवण्यासाठी ना इथे तुरीची डाळ पारंपरिक पद्धतीत वापरली जाते. पण ज्यांना कोणाला तुरीची फक्त डाळ चालत नसेल तर अर्धी तुरीची अर्धी मूग डाळ असं तुम्ही घेऊ शकता. जर तुरीची अजिबात चालत नसेल तर संपूर्ण मूग डाळीचं सुद्धा तुम्ही हे वरण तयार करू शकता. अर्धा कप डाळीपासून वरण साधारणतः 5-6 जणांना व्यवस्थित पोटभर पुरतं. 2 ते 3 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायची आहे, जेणेकरून यावर काही पेस्टिसाइड्स असेल, धूळ माती असेल, सगळी स्वच्छ होऊन तयार मिळते. आता तुमच्या कुकरला जर डाळ शिजायला वेळ लागत असेल तर डाळ स्वच्छ धुवून पाणी घालून 1 तासाभरासाठी पाण्यामध्ये भिजत घालू शकता. आता डाळ धुतल्यावर यामध्ये पाव चमचा हळद घेतलेली आहे, अगदी पाव चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेलं आहे. डाळ शिजताना थोडंसं यामध्ये मीठ घातलं की डाळीला चवही अगदी छान येते आणि डाळ शिजायला मदत होते, लवकर शिजून तयार मिळते. अजिबात भिजत वगैरे घालावं लागत नाही. सोबतच 2 ते 3 चिमूट पाव चमचा आपण यामध्ये हिंग घातलेला आहे. डाळ शिजताना नेहमी त्यामध्ये हिंग घालायचं, त्याने एक अन्न पचायला सुद्धा मदत होते आणि वरण किंवा डाळ, फोडणीची डाळ, सार चवीला छान लागतं. कोणत्याही प्रकारचा डाळीचा प्रकार असेल, डाळ शिजताना त्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं. आता नक्की पाणी किती घालायचं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. बऱ्याचदा कुकरच्या बाहेर पाणी येतं. जास्त पाणी जर यामध्ये झालं ना तर कुकरमध्ये ओव्हरफ्लो होतं. म्हणून अर्धा कप डाळ असेल तर त्याच्या 4 पट म्हणजे साधारणतः इथे आपण 2 कप यामध्ये पाणी घातलं. व्यवस्थित डाळ यामध्ये बुडेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. झाकण लावायचं आणि 3 ते 4 शिट्या काढून घ्यायचं आहे. आता इथे आपण छोट्याशा कुकरमध्ये फक्त डाळ शिजत घातलेली आहे. तुम्ही जर वरण भाताचा टोप लावत असाल तर तळाला डाळीचा टोप ठेवायचा आहे, वर भात लावायचा आहे. तळाला डाळीचा टोप ठेवल्यामुळे डाळ शिजायला थोडा जास्त वेळ लागतो आणि भात वाफेवर शिजून तयार मिळतो. त्या पद्धतीने तुम्हाला 4 शिट्ट्या घेऊन वरण भाताचा सुद्धा कुकर तयार करता येईल. आता हे आहे ब्राह्मणी पद्धतीचं तुरीचं सार. तर त्यासाठी ना इथे आपण एक छान वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप किंवा 50 ग्राम प्रमाणात ओलं खोबरं तुकड्यांमध्ये घेतलं. तुम्ही चिरून सुद्धा वापरू शकता. 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, हलकीशी